खरोखर बरं का या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूरच आहे. काय गाडी पळाली बकासूरची आणि काय गाडीनं सेमी काढलाय आणि गाडी सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 6वरून पळाली. एक नवीन चेहरा जो आहे तो उजेडामध्ये आणला या बकासूरने. आणि काय गाडी पळाली, कोणी गाडी चालवली नक्की, काय मला ड्रायव्हरचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या बैलाला खरंच एक बैलांचा देवदूत, गावठी बैलांचा देवदूत म्हटलं जातं आणि तो आहेच, सगळ्यांना कळलं. आज सेमी क्रमांक 2मध्ये काय काटाकी लढत होती. 6 गाड्या पळत होत्या. त्या 6 गाड्यांच्यामध्ये बकासूरच्या सेमीमध्ये तुम्हाला सांगतो कुठली कुठली बैलं होती. बकासूरच्या सेमीमध्ये तास क्रमांक 1मध्ये आपल्याला राणा पळताना दिसला. राणासोबत आपल्याला 1 मिनटं थांबा, मी जरा सेमीत बघतोय नीट काय निकाल दिला आहे का नाही नक्की. शेजारी गाडी होती बकासूरच्या, बादशाह होता. बादशाह बकासूरलाच ओढत नाही आला त्या बैलानं. चाष्टा नाही, कुठला आहे बैल हो बघा, लय खतरनाक पळाली गाडी. बकासूरच्या सीमेमध्ये कुठले बैल होते बघूया. 1 नंबर तासावरती होता राणा आणि मिजाज ही जोडी पळाली. 2 नंबर तासावरती निऱ्या या गावची बैल पळाली. 3 नंबर तासावर गरुड पक्षाची जोडी होती. 4 नंबर तासावरती साई बावऱ्याची जोडी होती. 5 नंबर तासावरती बादशाह नावाचा बैल होता. 6 नंबर तासावरती बकासूर चेंडू होता आणि 7 नंबर तासावरती बाजे आणि घाणदकरांचा बाब्या होता. या 7 जणांच्या मध्ये लढत होती आणि या बकासूरने दाखवून दिले की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याला देव का म्हणतात. देव आहे तर आहेच म्हणावं लागेल. आज तुम्ही बघितलं गटाला ज्यावेळेस सगळ्यांना वाटलं बकासूर हारलाय की काय, परंतु निकाल जो आहे तो फिरसे बघितला. निकाल बघितल्यानंतर चेक केलं त्या बैलांनी जी बकासूरच्या गटामध्ये जी निकाल त्यांनी घेतला त्या गाड्या ज्या आहेत ती गाडी जी आहे ती बाद दिली. कारण का, त्या गाडीला खाली मारहाण करताना एक व्हिडिओ समोर आला. म्हणजे आता व्हिडिओ तिथं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चेक केल्यानंतरच समजलं की त्या गाडीला खरंच मारहाण झालेली होती. आणि बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं ज्यावेळेस निकाल मिळाला गाडीला त्यावेळेस खूप लोकांना आनंद झाला. आणि आनंद असा झाला की सगळ्या महाराष्ट्रानं बघितला. आणि बकासूर सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 6मध्ये बकासूरची चिठ्ठी निघाली. आता सगळीच म्हणाले, अगदी मी सुद्धा म्हणालो होतो की बकासूरने गट काढला आहे, परंतु सेमी अवघड आहे. तरी पण सांगू शकत नाही, शेवटी तो बकासूर आहे, काही करू शकतो. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव आहे आणि देवच राहील तो सगळ्यांसाठी. आणि बघितलं महाराष्ट्राच्या एका नजरा बकासूरवरती होत्या. डोळ्यातच पारणं फेडलं या बकासूरनं आणि दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला कधीच त्याला हलका लेखायचा नाही. तो पहिला फॉर्म जो आहे तो वापस तर आलेला नाही आहे ना बकासूरचा. कारण की तुम्ही बघितलं काय तो आसनगावकरांचा काय चेंडू, आसनगावचा चेंडू हा बैल पळाला बकासूरसोबत. मला उजव्या खांदी झोपला त्याला आणि बकासूरला डाव्या खांदी झोपला आणि अशा पद्धतीनं गाडी पळाली. वा रे वा, बकासूरच आहे. तू दाखवून दिलं की 2 नंबरचं 3 नंबरचं कधी बैल पळलेलं बघितलं नाही. त्या पुन्हा हा नंद्या कुठंच बघितला नाही पळताना, मी तर कधी बघितला नाही, ऐकलं नाही नाव या नंद्याचं. आसनगावचा नंद्या ह्या. आणि गाडीनं आज निकाल घेतला. आणि तिथं एवढं सोपी गोष्ट नव्हती बरं का. तिथं मध्ये असं फाटीला थोडासा असा चढ होता, चढानंतर अशी गाडी वरती पळणार होती आणि तिथं एवढी सोपी गोष्ट नव्हती. परंतु ते इम्पॉसिबलचं पॉसिबल करणारा असा हा देव बकासूर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव आहे. आणि त्यानं गाडी चांगली आज खेचली. त्या नंदीनं सुद्धा, त्या नंदीचं कौतुक करते. चेंडूचं कुठला आहे चेंडू, आसनगावचा आहे, त्यात कुठला आहे, मालक कोण आहेत कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला. आणि आज खरंच एक खूप अभिमान वाटतो आहे की बकासूरने आज एक नवीन पुन्हा एकदा चेहरा गुलालामध्ये आणला. असा ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे की तो 2, 3, 4 असे कितीही खालचे म्हणजे जे कधी उजेडातच नाही त्याने त्या बैलांना कधी गटसुद्धा निघाला नसेल, सेमी निघाला नसेल, परंतु तो बकासूरसोबत जर पळाला तो त्याला गुलाल मिळतो. त्या बैलाला किंमत वाढते. त्या बैलाची एक काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये एक चर्चा होते. आणि हा आता तुम्ही बघितलं बकासूरसोबत आज पळाला, त्याची चर्चा तर व्हायलाच पाहिजे. आसनगाव मला वाटते सातारा जिल्ह्यापाशी आहे. तिकडचं आसनगाव आहे का कुठलं आसनगाव आहे बघूया काय होते काय नाही. परंतु असो सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 6मध्ये चांगली गाडी पळाली. आणि शेजारी बादशाहसुद्धा एक ओव्हरटॅक करणारच होता, परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की ओव्हरटॅक करणारा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला असा बकासूरच आहे. आणि बकासूर सगळ्यांना माहीत आहे की कसा गाडी ओढतो, कसा 2 नंबरची बैलं उजेडामध्ये आणतो. आणि आज त्यानं कौतुक करावं एवढं कमी आहे बकासूरचं. गट निघाला, सेमी निघाला, आता फायनलमध्ये धडक आहे. बघूया कशा पद्धतीनं आज बकासूरचं कमबॅक पुन्हा एकदा झालं आहे आणि व्हायलाच पाहिजे. धन्यवाद बकासूर.
एक नवीन चेहरा उजेडात आणलास. धन्यवाद.